आज इथे आपण विड्याच्या पानांचं सिरप करून ठेवणार आहोत। त्याचं सरबत खूप छान लागतं। 10-12 विड्याची पानं धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत, चिरून घेतलेली आहेत आणि बडीशेप 3 चमचे रात्रीच भिजवून ठेवलेली आहेत। इलायची पावडर घेतलेली आहे। गुलकंद 2 चमचे आपल्याला लागणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यात विड्याची पानं आणि बडीशेप, गुलकंद घेऊन आपण हे बारीक वाटणार आहोत। इलायची पूड थोडीशी आपण इथे टाकत आहोत, अर्धा चमचा टाकली तरी चालेल। आता हे एकदम बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे। थोडंसं पाणी टाकून आपण पेस्ट करून घेणार आहोत। बडीशेपचंच भिजवलेलं पाणी मी इथे टाकलं आहे। इथे बघू शकता की किती छान पेस्ट आपली हिरवीगार तयार झालेली आहे। एका भांड्यात आपण ही पेस्ट आता काढून घेणार आहोत। असेच सगळे बाकीचे राहिलेले पानं मी मिक्सरवरनं काढून सगळं एकजीव पेस्ट तयार करून घेणार आहे। आता ही पेस्ट आपल्याला शिजवायची आहे। इथं मी 2.5 वाटी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये पाव वाटी पाणी टाकणार आहे आणि आपण आता ह्याचा पाक करून घेणार आहोत। गॅस चालू करायचा आहे। एकदम आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आहे। आपल्याला साधारणपणे साखर वितळेपर्यंतच आपल्याला हे गॅस चालू ठेवायचा आहे। साखर वितळलेली आहे। आता यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट टाकणार आहोत। ही पेस्ट टाकल्यानंतर आता आपण ह्याला उकळून घेणार आहोत, छान शिजवून घेणार आहोत। आत्ता किती सुंदर छान असा हिरवागार रंग दिसत आहे, पण शिजवल्यानंतर ह्याचा रंग काळपट होतो। इथं माझ्याकडे पान सिरप आहे। पान सिरप मी पाव वाटी घालत आहे। खूप छान त्याचा स्वाद येतो। इथे बघू शकता याचा कलर बदललेला आहे। खूप सुंदर असे पानाचं सिरप आपलं इथे तयार झालेलं आहे। हातावर घेऊन तुम्ही बघू शकता की 1 तारी म्हणजे थोडासा चिकटपणा आला की बंद करायचा आहे गॅस। आता थंड झाल्यानंतर किंवा कोमट असताना इथे आपण गाळून घेणार आहोत। गाळल्यानंतर हा जो चोथा उरतो तो तुम्ही पान म्हणून किंवा विड्याच्या पानाबरोबर जेवणानंतर खाऊ शकता। इथे मी 2 चिमूट किंवा पाव चमचा हिरवा रंग इथं टाकलेला आहे आणि अर्धा लिंबू इथं पिळलेला आहे। इथे बघू शकताय आपलं सिरप तयार झालेलं आहे। दूध घेतलेलं आहे। सब्जा 2 चमचे 15 मिनटं भिजवून ठेवलेला होता। गोंद कतिरा इथे रात्रभर मी भिजवून ठेवलेला होता। फक्त 3 किंवा 4 याचे खडे मी घेतलेले आहेत आणि इथं आता आपण पानाचं सरबत तयार करणार आहोत। पानाच्या सरबताचं सिरप मी 2-3 चमचे साधारण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण सब्जा टाकणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे सब्जा इथे 1 चमचा, 1.25 चमचा टाकू शकता। गोंद कतिरा उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप थंडावा देणारा असतो, म्हणून गोंद कतिरा इथे आपण घेणार आहोत। गोंद कतिरा हा डिंकाच्या सारखाच असतो। आपण जो नेहमी डिंक थंडीमध्ये वापरतो तो डिंक वेगळा असतो आणि हा उन्हाळ्यात वापरण्यासाठी डिंक असतो। पण हा डिंक रात्रभर भिजवला की त्याचं सकाळी छान जेलीसारखं तयार होतं। शरीरातून आतून थंडावा देण्यासाठी गोंद कतिरा वापरतात। आता इथे बघू शकता पानाचं सरबत इथं तयार झालेलं आहे। खूप छान कलर इथं आलेला आहे। जर तुम्हाला जास्त हिरवा कलर पाहिजे असेल तर तुम्ही हिरवा खायचा कलर जास्त टाकू शकता आणि इथे आपलं पानाचं सरबत तयार आहे।